नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका सचिन आणि आत्ताच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे आपल्या बंटीचं हे सर्व शेत आहे. आपल्या मित्राचं एका शेतामध्ये त्याने टमाट लावलीत, त्याच्या भावाच्या शेतामध्ये पावटा लावलेला आहे आणि आता आम्ही त्याच्या गुरांना काय आणायला चाललो आहे, काढवाळ मका आणायला चाललो आहे. हेच तर धंदा आहे आम्हाला, इथं गावाकडे राहून काय कामधंदा नाही. आणि बंटी आता ह्या कोयत्यानं सुरू करणार आहे कडवाळ मका तोडायला. कुठनं शेत लावतोय हां बंटी? पण तुमच्या मागं लयच काम का हो? तुम्ही कंपनीत बी जाता हां, कंपनीत ना आल्यावर शेतातली बी कामं खूप करता. बंटी तुम्हाला कसं वाटतंय तरी एवढं? मला चांगलं वाटतंय. तुम्ही लग्नासाठी मनाव घेतलं ना बंटीचे? नाही काय बोलू आ आमची बी इच्छा आहे तुमचं लवकर लग्न व्हावं. आम्ही हे म्हणत नाही की नाही व्हावं, पण तुम्ही एवढं काम सगळं लग्नासाठी करताय ना? नाही असंच करतोय मज्जा म्हणून. बंटी तुम्ही झोपता का नाही? झोपच येत नाही आम्हाला, रातून दिवसा काम. तर बंटीची थोडीफार खूपच धावपळ चाललेली आहे, कारण त्यांच्या गुराला खाया टाकायची वेळ झाली ना. मग गुराला खाया टाकायचं, मग शेण उचलायचं, मग धारा काढायच्या. हे सर्व शेतकऱ्यांच्या मुलांना करायला लागतं. सिटीतल्या मुलांना काय तेव्हा जॉब करायचा आणि सुट्टी झाली की हे करायचं. तसं आमचा बंटी कंपनीत काम पण करतो आणि ते झालं की अशी रानातली कामं पण करतो. मी पण करतो, पण आपल्याकडे एवढी गुरं नाहीत जेवढी बंटीकडे आहेत तेवढी. आणि बंटीने तोडायला सुरुवात केली या. बंटी तुमची फाटते का? नाही आता शिवायला लागते आम्हाला. शिवून घालावी लागते. आ शिवावं लागतंय. शिवून घालायला लागतंय वय. तर मित्रांनो बंटीची एवढी काय फाटत नाही. हां तर दाखवतो फाटली किती ते पॅन्ट. हो तुम्ही दुसरं काहीतरी विचार करताल, थोडंफार घ्या समजून. आपली मराठी भाषा कशी पण वळते ते तर तुम्हाला माहीतच आहे ना. तर गावाकडचे ब्लॉग बघायला कसे आवडतात ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही काय कमेंट वगैरे करत नाही. मला पण फेमस व्हायचं आहे, आपला पण ब्लॉग चॅनल आहे हे ध्यानात असू द्या. आणि फेमस झालो तर तुमच्या आशीर्वादाने मी कुठेतरी पोहोचेल. माझी तरी इच्छा आहे बिग बॉसमध्ये जायची. बिग बॉसमध्ये जायची माझी खूप इच्छा आहे. नाहीतर तो आता नवीन एक शो आला आहे त्यामध्ये मला घेतील का? चला सिटीत आहे ना रे? हो चला सिटीत तो एक शो आला आहे, त्यामध्ये मला घेतील का ते विचारायचं. माझं इच्छा त्यांनी बोलावं मला, कारण सगळी गावाकडचीच मुलं आहेत ना. आणि बंटी अजून काढायचे का? हो आज घास काढायचा. अजून घास काढायचा आहे म्हणजे आत्ताशी एक ओझं काढून झालेलं आहे, ते पण थोडंसंच आहे. अजून घास काढायचं आहे आणि घास काढून झालं की टू व्हीलरवर बसून गुरांपाशी नेऊन बारीक कुट्टी करून गुरांना खाया घालायचं. त्यानंतर दुधाच्या धारा काढायच्या. सॉरी गायाच्या धारा काढायच्या. तर हे कसं वाटतंय रानामाळात ना आपले ब्लॉग चॅनल आहेत ते तुम्ही सिटीतनं दाखवता. हो आमच्याकडे हे आहे, आमच्याकडे ते आहे, पण गावाकडं हा बघा सर्व हिरवा घास आणि 7 एकराचा 7-12. काय म्हणतात 7 एकर नाही होय काय लाका म्हणत्या? 7 एकराला ओरडून असेल ना का? मग तुला ती काळजी लागली पोरगी कोण देणार नाही? अरे कष्ट करतोय, कष्ट केलेलं दाखवतोय मी ब्लॉक मध्ये. तिकडे कुठं चालला? हायच्या गावात बाय मका न्यायची, कडवळ न्यायचं हे. तर मित्रांनो खूपच काम आहे बंटीला. तर हा हिरवा घास आहे, ह्याने दुधाला थोडंफार वाढ होती गाईच्या दुधाला. तर तुम्हाला माहितीच असेल, कारण तुमच्याकडे पण शेतच असेलच, आमच्याकडे पण आहे थोडंफार.
इतकं नाही. तर मित्रांनो ब्लॉग बघाय कसे आवडतात ते नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपले ब्लॉग कसे वाटतात ते नक्की सांगा. आणि प्लीज ब्लॉग शेवटपर्यंत बघत जावा. तर बाय बाय मित्रांनो.